मित्रांनो, कशा आहात? रामकृष्ण हरी. आज मी चालले बोरिंगवरती. संध्याकाळ झाली, मच्छर खूप आहे इथे. बोरिंगवरती चालले, पाण्याची बॉटल पण आणि थोडंसं जरा पुढे जाते. शेतातलं वातावरण बघायला मिळतं ना, काय आहे प्रकार, किंवा गवत वगैरे काढावं लागतं. सकाळी काढलंच आहे मी, थोडी जाते, कारण मच्छर वगैरे खूप असते ना, त्यामुळे थोडंसं जाते इकडे पुढे. आता चालली. बघा इकडचं वातावरण. आता जाऊन बोरिंगवरती थोडंसं बसणार, बरं वाटतं इथे. ते सगळे कातकरी लोक आले, ते बघा ते दिसत आहेत ना, त्यांचे तंबू बांधलेले आहेत. ते कशासाठी आले तर आमच्या इथे पूल पडलेला आहे ना, म्हणजे काढलेला आहे पूल. भरपूर जुना पूल आहे तो. आता जुना झाल्यामुळे तो काढण्यात आला. आणि आता सध्या तर वाहतं पाणी आहे, तरी पण काम जोरात चालू आहे. त्यामुळे रस्ता तिकडचा बंद आहे, त्या साईडने दुसऱ्या साईडने जावं लागतं. त्या लोकांची कामं चालू आहे. ती छोटी मुलं एवढी बोरिंगवरती असतात ना, धाड बोरिंग हलवत असतात आणि वाटेवर कुठेही बसतात टॉयलेटला. त्यामुळे थोडासा दम द्यावा लागतो, कारण आमचा तो जायचा रस्ता आहे ना. पुढे नदी आहे, नदीत जात नाही, कारण त्या लोकांना काय जागा मिळेल तिथे राहणारी लोकं ती. त्यामुळे काय बोलायचं, छोटी मुलं ती नदीवरती बोलल्यानंतर जातात पुढे, कारण तो आमच्या शेतावर जाण्याचा रस्ता आहे ना. कामं करायला आली, झोपडी बांधलीत बघा छोटी. एवढ्या झोपड्यामध्ये दिवस काढतात बघा. तिथे नानानी पेरले नाचणी. तर मी चालली बोरिंगवरती, बघते. नाही तर आधी शेतामध्ये ग्राउंड मारते आणि नंतर मग बोरिंगवरती पाणी भरायला जाते. तर नंतर काय करतं, उशीर झाला ना की लोक, थोडा उशीर झाला, असं 5:30-6 वाजायला आले की सगळी गर्दी करतात. त्यामुळे थोडं लवकर गेलं की बरं वाटतं. वातावरण किती छान वाटतं बघा इकडचं, मस्त वाटतं ना. संध्याकाळचं वातावरण बघा. 6 वाजायला आले जाता.